धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ऋषभ वाच नायम देहो देहभाजां नृलोके कष्टान् कामान् अर्हते विड्भुजामे तपो दिव्यं पुत्रका येन सत्वं शुद्धेत्यस्मात् ब्रह्मसौख्यं त्वनंतम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि इकडे प्रत्यक्ष ऋषभदेव हे आपल्या पुत्रांना उपदेश करतायत. पुत्रांना उपदेश करताना समाजालाही उपदेश त्यांनी केलाय आणि पुत्रांनाही केलाय. किंबहुना समाज सर्व आपलं प्रजाजन म्हणजे पुत्र आहेत या कल्पनेने किंवा या भावनेने त्यांनी सर्वांना सदुपदेश केलेला आहे. राजाचं कर्तव्य आहे की त्याने उपदेश करावा. त्याही काळामध्ये आज ज्याप्रमाणे मन की बात वगैरे हे प्रकार आपल्याला दिसतात, त्याप्रमाणे त्याही काळामध्ये जो राजा आहे तो समाजाशी संवाद साधत असे. आणि मला हे फार महत्त्वाचं वाटतं. राजाने समाजाशी संवाद साधला पाहिजे, सदुपदेश दिला पाहिजे. त्याचप्रमाणे योग्य काय आणि अयोग्य काय याचा संदेश राजाने दिला पाहिजे आणि राजानेही तसं वागलं पाहिजे. नायम देहो देहभाजां नृलोके. काल आपण बघितलं की हा जो मानव देह आपणाला प्राप्त झालाय तो कशासाठी आहे याचा तुम्ही विचार करा. त्याचा उद्देश काय? प्रत्येक गोष्टीचा उद्देश आपण ध्यानात ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. याचं प्रयोजन काय, याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे. हा देह म्हणजे साधन आहे असा विचार करा आणि या साधनाचा योग्य पद्धतीने, ज्याला आपण साध्य आणि साधन, साधन शुचिता हा जो शब्द आज आपल्याला दिसतो तो साधन शुचिता आणि साधन शुचितेतून साध्य शुचिता, साध्य प्राप्त करायचंय. आधी साधन शुद्ध झालं पाहिजे आणि हे जे साधन आहे ते आहे देह, जो आपला शरीर, जे आपल्या जीवनामध्ये प्रारब्धाने प्राप्त झालेलं आहे, जन्माने प्राप्त झालेलं आहे आणि जन्मभर आपल्या बरोबर आहे. मग आपण काल बघितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा अतियोग आहे, हीनयोग आहे आणि मिथ्यायोग आहे. आयुर्वेदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक साधन हे त्याचा अतियोगही उपयोगाचा नाही, हीनयोगही उपयोगाचा नाही आणि मिथ्यायोगही उपयोगाचा नाही. मिथ्यायोग म्हणजे मिसयूज, ज्याला आज आपण इंग्रजीत शब्द वापरतो मिसयूज. ज्यासाठी जी वस्तू निर्माण झाली त्यासाठी त्याचा वापर करावा, नाही तर तो मिसयूज होईल. त्याचप्रमाणे अनयूज हेही बरोबर नाही. अहो, गाडी निर्माण केली कशाला? 4 चाकाची गाडी निर्माण केली जाण्यासाठी, येण्यासाठी. ती जर आपण कुठेही गेलो नाही आणि नुसती गाडी घेऊन ठेवली तर त्याचा काय फायदा? अहो, ते वाहन शेवटी गंजून जाईल. त्याचा उपयोग काय? गतिमान वाहन हे आपल्याला गावाला जाण्यासाठी उपयुक्त आहे, म्हणून वाहनाचं कार्य हे गती आहे. घर मात्र स्थिर पाहिजे, वाहन मात्र गतिमान पाहिजे. म्हणून स्थिर नक्षत्रावर घर बांधावं आणि गतिमान नक्षत्रावर वाहन घ्यावं अशी संकल्पना पंचांगामध्ये रूढ झालेली दिसते. तात्पर्य असं की हे साधन कोणतं? शरीर हे साधन आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर हे धर्माचं साधन आहे. त्याचा हीनयोग उपयोगाचा नाही, म्हणजे शरीराचा वापरच करायचा नाही तर ते बरोबर नाही. वापर केला नाही तर काय होईल? आज आमचं विज्ञान असं सांगतं की जर एखाद्या गोष्टीचा वापर केला नाही, कोणत्याही गोष्टीचा असो, अहो आपण हाताचा वापर नाही केला, पायाचा वापर नाही केला, मेंदूचा वापर नाही केला, डोळ्याचा वापर नाही केला तर आपली शक्ती क्षीण होते, असा आजचा विज्ञानाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून आपल्याला जेव्हा
अपघात होतो दुर्दैवाने, आणि मग आपलं हाताचं पायाचं ऑपरेशन डॉक्टर करतात आणि ऑपरेशन झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालायला लावतात. आपल्याला कष्ट होतात, त्रास होतो, डॉक्टर म्हणतात चाला, नाही तर तुम्हाला चालताच येणार नाही, तुमची हाडं आळशी बनतील, त्या ठिकाणी गतिमत्ता निर्माण होणार नाही, चलनवलन निर्माण होणार नाही. सांगायचं तात्पर्य असं की मेंदूचंही असंच आहे. मेंदूला जर आपण प्रेरणा दिली नाही, म्हणून धियो यो ना प्रचोदयात हा जो मंत्र आहे तो यासाठी आहे की आमच्या बुद्धीला प्रेरणा दिली पाहिजे. चलन वलनाची क्षमता बुद्धीमध्ये असली पाहिजे, नाहीतर बुद्धी देखील मंद होते. म्हणून डोळे, बुद्धी, ज्ञान, कान, हात, पाय यांना आपण चालना दिली पाहिजे. या सगळ्या गोष्टीकडून आपण काम करून घेतलं पाहिजे. म्हणून त्याला म्हणतात एखाद्या गोष्टीचा उपयोग करणे, पण तो उपयोग सदुपयोग पाहिजे, दुरुपयोग नको. म्हणून ते म्हणतात की हा जो देह आपल्याला प्राप्त झालाय तो विटभुजाम ये, तो तर हा देह तर सर्वांनाच प्राप्त झालाय म्हणे. तो तर कुत्र्या मांजरांनाही प्राप्त झालाय, तो डुकरांनाही प्राप्त झालाय, गाढवांनाही प्राप्त झालाय. परंतु हे सगळे केवळ भोगवादी आहेत. त्यांचा देह फक्त भोगासाठी उपयुक्त आहे आणि आपला देह मात्र विचार करण्यासाठी, ज्ञानासाठी, त्यागासाठी उपयुक्त आहे. म्हणून तुम्ही हे मुलांनो, हे समाजाला त्यांनी सांगतात, हे प्रजाजन हो, आपण तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम, तुम्ही तपश्चर्या करा, तुम्ही दिव्य ज्ञान प्राप्त करून घ्या. या देहामध्ये तुम्हाला आता जन्म प्राप्त झालाय तर याचा देहाचा उपयोग करा. देह निरुपयोगी ठेवू नका, देहाचा हीनयोगही ठेवू नका, देहाचा मिथ्यायोगही करू नका आणि अतियोगही करू नका. म्हणून या तिन्ही योगाला टाळून तुम्ही सदुपयोग तेवढा करा. महत् सेवाम द्राहुमाहुर विमुक्ते. आपल्याला जर विमुक्त व्हायचं असेल, आपल्याला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल, आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर त्याचं द्वार कोणतं आहे, तर सज्जनाची संगती हे त्याचं द्वार आहे. सज्जनाच्या संगती बरोबर सज्जनाचं सहवास, सज्जनांचं सद्ग्रंथाचं वाचन हे जर आपण केलं तर आपोआपच सहजच मुक्तीचं द्वार उघडलं जातं. जेव्हा आपल्याला सज्जनाची संगती लाभते तेव्हा समजायला हरकत नाही की मुक्तीचं दार हळूहळू उघडायला सुरुवात झालीये. दुर्जनाची संगती लागली की समजायचं आपलं नरकाचं द्वार उघडायला सुरुवात झालीये. म्हणून ते म्हणतात ग्रहेषु जायात्मरातिमत्सु. शेवटी आपण द्वार कोणतं उघडायचंय, द्वार महत् सेवाम, साधू सेवा, साधू संग प्राप्त झाला म्हणजे समजायचं की मोक्षाचं द्वार उघडायला सुरुवात झाली. आणि तमोद्वारम योषिताम संगी संगम, आणि दुष्ट वाईट स्त्रीच्या संगती लागली, वाईट स्त्रीचा नाद लागला, वाईट स्त्रीच्या सोबत आपण राहिलो की समजायचं की आपलं जे नरकाचं द्वार आहे ते उघडलं गेले. नरकाची राजवट, मुक्तीचे वज्रकपाट कामिनी हे, असं वर्णन शिशुपाल वधामध्ये केलेलं आहे. ज्याप्रमाणे ते म्हणतात स्तमोद्वारम योषिताम संगी संगम. योषिता, योषिता म्हणजे स्त्री. आता कोणती स्त्री हा मुद्दा आहे. जी धर्माने वागते, जी आपल्या सोबत धर्मशास्त्रानुसार आपण जीवनासोबतची, ज्याला आपण धर्मचारिणी, सहधर्मचारिणी असा शब्द वापरतो, ती स्त्री आपल्याला या ठिकाणी अयुक्त नाही. ती स्त्री आपल्याला या ठिकाणी अडचणाची, मोक्षाला अडचण म्हणून ठरणार नाही. त्या स्त्रीचा संग हा आपल्याला अडचण ठरणार नाही, कारण ती तर धर्माला उपयुक्त आहे, धर्मकारणासाठी उपयुक्त आहे, सहधर्मचारिणी आहे. म्हणून तमोद्वारम योषिताम, ही योषिता म्हणजे ज्याला आपण वार योषिता असं म्हणू, ज्याला आपण इतर स्त्रिया ज्या नीच दर्जाच्या आहेत, केवळ भोग लालसेमध्ये अडकून पडतात. नाहीतर तसं म्हटलं तर अहो मदालसा नव्हती का, तिने तर उपदेश केला. आपल्या साहित्यामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांनी उपदेश केलाय, ज्यांनी ज्ञान सांगितलंय. म्हणून सगळ्या स्त्रिया वाईट नाहीत. ज्या स्त्रिया संत साहित्यामध्ये नाही का, संत स्त्रिया कितीतरी झाल्यात. अहो बहिणाबाई झालीये, कान्होपात्रा झालीये, जनाबाई झालीये. या स्त्रियांनी मुक्तीचं द्वार उघडलंय. म्हणून स्त्रिया या शब्दाचा अर्थ केवळ भोगलोलूप असणारी जी नारी आहे, भोगलोलूप असणारी जी योषिता आहे, जी वारयोषिता आहे, जी वारमुख्य आहे, ती स्त्री, तिचा संग हा वाईट आहे. म्हणून तो तमोद्वार आहे, तो खऱ्या अर्थानं पापाची
राजवट आहे, तो पापाचा रस्ता आहे. म्हणून ते म्हणतात की हा जो नरकाचा रस्ता आहे तो या वाईट स्त्रीच्या नादाने लागल्यानंतर आपण त्याच्या मागे लागतो. म्हणून ग्रहेषु जायात्मजरासु मत्सु न प्रीतियुक्ता यावदर्थाश्च लोके. माणसाने यावदर्थाश्च लोके याचा अर्थ कामापुरतं. तुम्ही म्हणाल संसार करू नये का हो? रामदास स्वामींनी तर सांगितलंय, संसार करावा नेटका मग लागावे परमार्थ विवेका. नेटका, संसार हा नेटका करायचा आहे, नेमका करायचा आहे, संसार करायचा आहे. परंतु संसार करता करता परमार्थाचा देखील रस्ता आपण स्वच्छ करून ठेवला पाहिजे. यावद अर्थाश्च लोके, यावद अर्थ म्हणजे कामापुरतं. कामापुरतं म्हणजे असं की ज्याप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीचा उपयोग करतो, एसटी मध्ये बसतो, एखाद्या गावाला जायचं असतं, आपण जागा पकडतो, रिझर्वेशन करतो, एसटीत बसतो. जागा पकडली, रिझर्वेशन केलंय जागेचं, त्या जागेसाठी भांडतो सुद्धा आपण, आणि गाव आल्यानंतर उतरतो. गाव आल्यानंतर आपण त्या जागेवर बसतो का हो? म्हणे नाही. अहो बसा ना, तुमचीच जागा आहे, तुम्ही रिझर्वेशन केलंय. हो, पण माझं गाव आलं, मी उतरलो, माझं काम संपलं. तेव्हा आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात कळालं पाहिजे की आपलं काम संपलं का. विनाकारण काम संपलं तरी सुद्धा जर राहिलं तर आपला त्या ठिकाणी अपमान होत असतो. म्हणून जिथे काम संपतं, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत या साधनेचा उपयोग करा, साधनांचा उपयोग करा. यावद अर्थाश्च लोक, याचा अर्थ असा कामापुरतं. कामापुरतं तुम्ही जेवण घ्या. अहो महानुभाव साहित्यामध्ये सांगितलंय की, आणि आपल्याच भारतीय सर्व तत्वज्ञान देखील हेच सांगतं की आपल्याला जेवण घ्यायचंय, परंतु ते प्राणासी आहारू द्यावा, इंद्रियासी नेदावा. प्राणाला आहार द्यायचा आहे, प्राण रक्षणासाठी जेवण करायचंय, जिभेसाठी जेवण करायचं नाही, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जेवण करायचं नाही. जेवण करायचं ते पंचपक्वान्नाचा स्वाद घेण्यासाठी, चटक मटक खाण्यासाठी नव्हे. ते म्हणतात प्राणासी आहारू द्यावा. प्राणरक्षणार्थ आपण खावं, प्राणरक्षणार्थ आपण जेवण करावं. आणि म्हणून जेवण किती करावं याला देखील मर्यादा सांगितली आहे. किती घ्यावं, अल्प भोजन सांगितलंय. का अल्प भोजन? यासाठी सांगितलंय की त्यातून आमची तरतरी कायम राहते, नाहीतर आपल्याला आळस येतो. असो, याप्रमाणे याचं खूप सूक्ष्म तत्व आहे. तेव्हा यावद अर्थाश्च लोक, याचा अर्थ असा कामापुरतं. कामापुरतं पहा, कामापुरतं उपभोगही घ्या. मोबाईल पाहू का पाहू नये, मोबाईलच पाहायचा नाही असं नाही ठरवायचं. कामापुरतं पहा ना, तुमच्या कामापुरतं, तुमच्या उपयोगापुरता मोबाईल पहा, तुमच्या कामापुरतं एखादं चित्रपट पहा, तुमच्या कामापुरतं तुम्ही काम करा, कामापुरता भोग घ्या. परंतु कामापुरता झालं की तुम्ही त्यामधलं लक्ष काढून घ्या. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवला पाहिजे. यावद अर्थाश्च लोके, याचा अर्थ तोय न प्रीतियुक्ता यावद अर्थाश्च लोके. त्यामध्ये अडकून पडू नका, त्यामध्ये गुंतून पडू नका. शेंबडामध्ये माशी जशी अडकते तसं तुम्ही अडकू नका. या ठिकाणी हे उदाहरण ज्ञानेश्वर माऊलींनीच दिलेलं आहे एका ठिकाणी. तेव्हा आपण अशा पद्धतीने अडकून पडायचं नाही. त्यातून आपलं भोग कामापुरता घेऊन त्यातून अलिप्त व्हायचं. आपल्याला अलिप्त होता आलं पाहिजे, आपल्याला त्यातून बाजूला जाता आलं पाहिजे, आपण त्यातून निष्ठून निघून जाता आलं पाहिजे. आपल्याला स्वतःचं भान असलं पाहिजे, बेभान होता कामा नये. म्हणून नूनम प्रमत्तः कुरुते विकर्म, आपण बेभान होता कामा नये, आपण विकर्म करू नका. आणि म्हणून बेभानपणाने जीवन जगायचं नाही, तर भान ठेवून जीवन जगायचं. यावत क्रिया असतावदिदम मनोवै कर्मात्म येन शरीर बंधा. आणि जोपर्यंत आपलं कर्म आहे, जोपर्यंत वासना आहे, तोपर्यंत हा देहबंध कायमच आहे. या ठिकाणी ऋषभदेव म्हणतात, हे लोक हो आणि पुत्रांनो, प्रीतीर्न यावन्मयी वासुदेवे. जोपर्यंत भगवंताच्या संदर्भात आपल्या मनामध्ये आवड निर्माण होत नाही, प्रेम निर्माण होत नाही, भगवंताबद्दलची भक्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण यातून मुक्त होऊ शकत नाही. न मुच्यते देहयोगेन तावत. तोपर्यंत आपल्याला या देहाच्या अभिमानापासून मुक्तता प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून गतस स्मृतिर्विंदती तत्र तापा नासाध्य मैथुन्य मगार मज्ञः. आपण केवळ या खा पी मौजकर, केवळ आनंद भोगणे, केवळ उपभोग घेणे, आपण केवळ निद्रा, भय, मैथुन यामध्ये तल्लीन राहणं, हे केवळ पशुचं काम आहे. परंतु आपण पशु आहोत, परंतु आपण समाजशील प्राणी आहोत. माणूस, मॅन इज अ सोशल ॲनिमल असं म्हटलंय. ॲनिमल आहे परंतु तो सोशल आहे,
तो सामाजिक आहे, तो समाजशील आहे. समाजशील आहे म्हणजे तो समाजात राहतो. समाजात राहतो म्हणजे तो समाजातल्या सगळ्या संस्था त्यावरती कार्य करत असतात. सर्व संस्थांशी त्याचा संबंध येत असतो. धर्मसंस्था आहे, त्याप्रमाणे विवाह संस्था आहे, कुटुंब संस्था आहे, त्याचप्रमाणे या जीवनातल्या जेवढ्या जेवढ्या शिक्षण संस्था आहे याचा त्याचा संबंध येतो. आणि म्हणून तो केवळ प्राणी नाहीये. प्राण्यासारखं वागून त्याला चालणार नाही. तो चतुष्पाद प्राणी नाहीये. पुंस स्त्रिया मिथुनी भाव मेतम. ते म्हणतात जोपर्यंत आपल्या मनामध्ये मिथुनी भाव आहे, मिथुनी भाव म्हणजे केवळ स्त्री पुरुष एवढाच भाव, स्त्रीत्व आणि पुंस्त्व एवढाच भाव आपल्या मनात असेल तर आपल्या मनातलं हे अज्ञान कधी जाणार नाही. आपल्या मनाच्या देहाच्या ग्रंथी कधी सुटणार नाहीत. पुंस स्त्रिया मिथुनी भावमेतम तयोर्मिथो हृदय ग्रंथी माहुहू. या ठिकाणी फार मार्मिक शब्द वापरलाय, हृदय ग्रंथी. आता हा एकदा शब्द आपण बारकाईने समजून घेऊ. काय हो हृदय ग्रंथी? हृदयामध्ये गाठी होतात का? आणि ह्या गाठी कोणत्या प्रकारच्या आहेत? मनोहृदय ग्रंथी रस्य. कधी मनोहृदय ग्रंथी म्हटलंय, कधी हृदय ग्रंथी म्हटलंय. काय हृदय ग्रंथी? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्दन्ते सर्व संशया. असं जे उपनिषदात म्हटलंय, भिद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. हे हृदय ग्रंथी म्हणजे काय? गाठी म्हणजे कशाच्या गाठी आहेत? या ठिकाणी आपण उदाहरण दिलं पाहिजे. देहाच्या गाठी असतात की नाही? आपल्याला देह दिसतो, हो दिसतो. देहाच्या गाठी आपलं शरीर असतं, परंतु एखाद्याला कॅन्सर होतो, दुर्दैवाने कॅन्सर झाला, तो लक्षातच नाही आला. पहिली स्टेज झाली, दुसरी स्टेज झाली, तिसऱ्या स्टेजला कॅन्सर आला. मॅलिग्नंट ही गाठ कशी आहे? हो म्हणे मॅलिग्नंट ही कॅन्सरची गाठ आहे. ही कळत नाही, परंतु कुठून तयार झाली हो कॅन्सरची गाठ? कॅन्सर काही बाहेरून आला का? नाही आला, तो आपल्यातच निर्माण झाला. तो कसा निर्माण झाला? त्या गाठी कशा तयार झाल्या? त्या आपल्याच या शरीरामधल्या रोगग्रस्त अशा प्रकारच्या शरीरात सगळ्याच प्रकारचे रोग आहेत, सगळ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत. शरीर हे रोगाचं माहेरघर आहे. त्यातूनच या ग्रंथी तयार होतात, त्यातूनच गाठी तयार होतात आणि त्या आपल्याच या चांगल्या असणाऱ्या ज्या पेशींना ठार मारतात. तेव्हा आपल्याच पेशी आपल्याला ठार मारतात. अशा पद्धतीने ह्या गाठी तयार होतात. ह्या गाठी कुठून तयार झाल्या याचं उत्तर काय? ह्या गाठी शरीरातूनच तयार झाल्या. हे शरीर आपलंच आहे. मग आपल्याच शरीरात आपल्याच विरोधात गाठी कशा तयार होतात? तेव्हा त्याचं कारण असं की ग्रंथी शरीराचा जसा हा भाग आहे, ग्रंथी हा देखील शरीराचाच भाग आहे. बेंड आलं, बेंड कुठून आलं? शरीरातूनच आलं. मग बेंड आलं तर म्हणले आपल्या शरीराला डॉक्टर सांगतात की बेंड आलं तर ते कापून टाका. हो, कापून टाकायचं? हो म्हणले कापून टाकायचं. ऑपरेशन करावं लागेल म्हणजे काढून टाकावं लागेल. आपण म्हणतो काढून टाका. अहो तुमचं शरीर तुम्ही काढायला, हो ते त्रासदायक आहे म्हणून काढायला. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला त्रासदायक असतात, आपलं शरीर असलं तरी आपलं शरीर आपल्याला जर त्रासदायक असेल तर आपल्याला ते काढून टाकावं लागतं. त्याप्रमाणे आपलंच शरीर आहे, आपलंच मन आहे, परंतु जर आपल्याला पुन्हा संसारात टाकत असेल तर आपल्याला त्या मनातल्या गाठी काढून टाकाव्या लागतील. मग शरीरातली गाठ कॅन्सर सारखी असेल, बेंड असेल, किंवा शरीरामध्ये काय म्हणले ब्लॉकेजेस तयार झाले. कुठून झाले हो ब्लॉकेजेस तयार? या पहा म्हणले काय ब्लॉकेजेस तयार झाले आणि पाहिल्याबरोबर ते ब्लॉकेजेस काढून टाकले. ब्लॉकेज आता मोकळे केले. ब्लॉकेज कुठून झाले? ब्लॉक कुठून झाले? आपलेच खाणं पिणं आपल्याला त्रासदायक ठरलं. जास्त तूप खाल्लं, जास्त गोष्टी खाल्ल्या तर आपोआपच आपल्या शरीरामध्ये नको ती अशा प्रकारची गोष्ट तयार होते. नको असणाऱ्या स्निग्ध पदार्थांचाच गाठ तयार होते, नको असणाऱ्या गोष्टीचीच गाठ तयार होते, त्याचेच ब्लॉकेजेस तयार होतात. आणि मग आपण म्हणतो की आता आम्हाला हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल आणि हे सगळे काढून टाकावे लागतील. काढून का टाकतो आपण? आपल्याला त्रास होईल म्हणून काढून टाकतो. हे ब्लॉकेजेस कुठून आले? आपल्या शरीरामधल्या नाड्या कशा काय आवळल्या गेल्या, आपल्या शरीरामधल्या गोष्टी आपल्या विरोधात काम कशा काय करू लागल्या. आणि मग पित्ताशयामधले खडे काय, मूत्राशयामधले खडे काय, कुठून तयार झाले? हे आपल्या शरीराच्या त्या प्रवृत्ती असतात. मूत्राशयामधले खडे असो, पित्ताशयामधले खडे, काय खडे करून बाहेरून टाकले का? नाही, आपलेच शरीर त्याप्रमाणे निर्माण करतं.
आणि आपण त्याला योग्य पद्धतीने खाणं पिणं न ठेवल्यामुळे शरीर रोगग्रस्त होतं. सांगायचं तात्पर्य असं, ह्या जशा गाठी तयार होतात शरीरात, मग ती कॅन्सरची गाठ असो, बेंड असो, किंवा ब्लॉकेजेस असो, किंवा आश्मरी असो, पित्ताशयाचे खडे असो, हे सगळे आपल्या शरीरात जसे तयार होतात तशा मनात सुद्धा गाठी तयार होतात, ज्या आपल्याला दिसत नाहीत. ह्या शरीरातल्या गाठी दिसतात, त्या काढूनही टाकता येतात, त्याला अनेक औषधही आहेत. पण मनाच्या गाठीला कोणतं औषध आहे? ते म्हणतात एकच औषध आहे मनाच्या गाठीला, ते म्हणजे आपण भगवंताचं नामस्मरण करणे. आपण यामध्ये गुंतून न पडणे. नको नको गुंतू मना माया जाळी. तेव्हा मनाला माया जाळापासून अलिप्त ठेवणे, कुठेही गुंतायला न सांगणे, हीच खऱ्या अर्थाने औषधाची पद्धत आहे किंवा रीती आहे. हेच औषध आहे मनातल्या गाठींना. म्हणून जशा देहाच्या गाठी दिसतात, जीव ओढतो वरवर जाया चैतन्या पाठी, हाय सुटेना परी देहाची दृढ बसली गाठी. ही देहाची गाठ आहे, ही अंतःकरणाची गाठ आहे, ही मनाची गाठ आहे, ही वासनेची गाठ आहे. ही आपल्या अंतःकरणात बरं एक दिवसाची गाठ नाहीये. ही शरीरामध्ये तरी हळूहळू या गाठी तयार होतात आणि त्या आपल्याला काढून टाकता येतात. ऑपरेशन आपण करतो, त्या काढून टाकता येतात. पण मनाच्या गाठी तर परवाच आपण बघितलं की मन काही एका दिवसाचं नाही, एका जन्मातलं नाहीये. देह तरी या जन्मातला आहे, मन हजारो जन्मात मन एकच आहे. पूर्वरूपेण संशदी आपण बघितलं परवाच या कथेमध्ये, नारद आणि प्राचीन बरीच्या कथेमध्ये त्यांनी सांगितलं की मन हे माणसाचं पहिल्यापासून तेच आहे, पहिल्या जन्मापासून मन तेच आहे. जो पहिला कधीचा जन्म माणसाचा झाला असेल तेव्हापासून पूर्वरूपेण संसदी, मन हे माणसाचं पूर्व रूपात पहिल्या जन्मापासूनच तेच आहे, ते बदलत नाही. आणि मनाच्या प्रवृत्ती कर्माशय, ह्या त्याच कर्माशयाच्या गाठी माणसाच्या निर्माण होतात. ह्या कर्माशयाच्या गाठी कोणत्या आहेत? ह्या पंचक्लेशाच्या आहेत. ह्या अस्मिता, राग वगैरे जे पंचक्लेश आहेत, या पंचक्लेशाच्या या गाठी आहेत. या गाठी दिसत नाहीत, परंतु त्या आम्हाला व्यत्यय निर्माण करतात. जसे ब्लॉकेजेस आमच्या श्वासाला व्यत्यय निर्माण करतात, हृदयातले ब्लॉकेजेस जसे आपल्या श्वासाला, दैनंदिन असणाऱ्या धमनीला, रक्तप्रवाहाला जसं त्या ठिकाणी अडवतात, अडथळे निर्माण करतात, त्याप्रमाणे मनाच्या गाठी परमार्थाच्या प्रवाहाला अडथळे निर्माण करतात. मनाच्या गाठी परमार्थाकडे जायला अडथळे निर्माण करतात, मुक्तीची वाट रोखून धरतात, थोडक्यात अडथळे निर्माण करतात. आणि म्हणून ते म्हणतात यदा मनोहृदय ग्रंथिरस्य कर्मानुबद्धो दृढाश्लेषेत. ही कर्माची गाठ आहे. आपण हजारो जन्मापासून आपल्या मनामध्ये एक 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 गाठी तयार झाल्यात. ह्या किती गाठी झाल्या तो म्हणले आता? हजारो जन्म झाले तर तेवढे गाठी आपल्या मनात तयार झाल्या. आपल्याला या 84 लक्ष जे जन्म सांगितले, ह्या एवढ्या गाठी आपल्या अंतःकरणात त्याहीपेक्षा जास्त, कारण एका जन्मामध्ये कितीतरी गाठीवर गाठी गाठीवर गाठी गाठीवर गाठी निर्माण झालेल्या असतात आणि या गाठी काही सुटत नाहीत. म्हणून मुक्तः परम यातिहास हेतुम हमसे गुरोमयी भक्त्यानुवृत्त्या. आणि मग त्या गाठी कधी सुटतील याचं उत्तर त्यांनी दिलंय, हंसे गुरोमयी भक्त्यानुवृत्त्या. आपण हंस, सोहम हंसाः, हंस तो मी आहे याचं स्मरण केलं पाहिजे. मी देह नाही, मी देव आहे, मी ईश्वर आहे, मी चैतन्य आहे, मी चैतन्य आहे. हंसाः, हंस शब्द फार मार्मिक आहे. हम असं म्हणताना आपला श्वास वरती जातो, हम, आणि सह म्हणताना खाली जातो. म्हणून हम हे परब्रह्माचं स्वरूप सांगितलंय आणि सह किंवा सहा, स हे मायेचं स्वरूप सांगितलंय. म्हणजे जी माया आहे ती स रूपाने आणि ईश्वर आहे तो हम रूपाने. म्हणून हम स, हम सहा. आणि म्हणून आपल्याला रामदेव बाबा जे सांगतात की तुम्ही अशा पद्धतीने भस्त्रिका करा आणि नंतर या प्राणायाम करताना जे विशिष्ट पद्धतीने श्वास आपल्याला प्रगट करायचा आहे तो करायला सांगतात. तो यासाठी की यातून आपल्याला ऊर्ध्व श्वासाची सवय व्हावी, त्यातून आपण आपला श्वास वरती नेण्याची आपली सवय व्हावी आणि हा वरती श्वास नेला की तो परब्रह्म स्वरूप होऊ शकतो. म्हणून हम म्हणजे ईश्वराचं स्वरूप आहे आणि स हे मायेचं स्वरूप आहे.
हम हे पुरुष आहे आणि स ही प्रकृती आहे. याप्रमाणे हमसे गुरवमयी भक्त्या अनुवृत्त्या, तुम्ही जेव्हा हंस 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 अशा पद्धतीने सो हमसा असं म्हणता, तेव्हा आपोआपच त्यातून अजपाअजप होतो. प्रत्येक श्वासागणित एक जप होतो आणि त्यातून भगवंताच्या भक्तीमध्ये आपण जेव्हा तल्लीन होतो, गुरुच्या उपदेशाने आपण जेव्हा तल्लीन होतो आणि गुरुच्या उपदेशाने भगवंताच्या भक्तीची भावना आपल्या मनात निर्माण होते, निर्वैर होतो आपण आणि सगळी देह गेह बुद्धी आपली नष्ट होते. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला या ग्रंथीपासून सुटका मिळते. हळूहळू एक एक ग्रंथी सुटायला सुरुवात होते. आता मला सांगा, या 84 लक्ष ज्या जन्मातून आपण आलो त्यातून हजारो गाठी निर्माण झाल्या, त्या काही एका जन्मात सुटणार आहेत का? नाही म्हणे नाही. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. अहो ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की मी खरं बोलण्याचं व्रत हजारो जन्मापासून करत आलो, म्हणून मी जी ज्ञानेश्वरी सांगतोय ती सत्य उतरेल. माझी या सत्यवादाचा तप वाचा केले बहुत कल्प. त्याची ही महाद्वीप लाधली प्रभू, त्याचं हे आज फळ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. तेव्हा ज्ञानेश्वरांच्या सारख्यांना जर सत्य बोलण्याचं व्रत हजारो जन्म करावं लागत असेल तर आपल्याला हजारो पेक्षाही जास्त जन्म यासाठी घालवावे लागतील. आणि विवेक चूडामणीमध्ये म्हटल्याप्रमाणे दुर्लभम त्रयवैते मनुष्य, 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयवैते, हे 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या? ते म्हणतात मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशयम. मनुष्यत्व दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व दुर्लभ आहे आणि महापुरुषाचा संशय, महापुरुषाची संगती दुर्लभ आहे. म्हणून ते म्हणतात त्याप्रमाणे या एका पदामध्ये किंवा एका आर्येमध्ये मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. सुजन वाक्य कानी पडो, सुसंगती सदा घडो. आपल्याला सुसंगती घडली पाहिजे. सज्जनांची संगती ही पहिली गोष्ट आहे. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. आणि मग कलंक मतीचा जडो. मग हळूहळू कलंक मतीचा नष्ट व्हायला लागतो. कलंक मतीचा झडो. मतीचा कलंक, बुद्धीवरचा जो आलेले कलंक आहे, जे कळंक आहेत, जे बुद्धीवरचे पुट आहेत, कर्माचे वासनेचे पुट आहेत, ते हळूहळू कलंक नष्ट व्हायला लागतो. आपण जेव्हा एखाद्या लोखंडाला ज्याप्रमाणे गंज लागतो किंवा जंग लागतो आणि तो काही एका मिनिटामध्ये निघत नाही, आपण घासत राहतो, हळूहळू घासत राहतो. किंवा एखाद्या पितळाच्या भांड्याला किंवा तांब्याच्या भांड्याला कळंक लागतो, हिरवं गार पडतं. किती दिवसाचं भांडं पडलेलं असतं ते हिरवं गार, ते काही एका पितांबरीच्या घासण्याने स्वच्छ होत नाही. त्याला सगळी पितांबरीची पूड संपवावी लागते, मग ते कुठे भांडं स्वच्छ व्हायला लागतं. पण त्यालाही हाताचे कष्ट लागतातच. तेव्हा माणसाचं मन देखील असंच आहे. कलंकमतीचा झडो आणि विषय सर्वथा नाबडो. या ठिकाणी मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे हळूहळू अशी आपल्याला सवय व्हायला लागते. आणि अध्यात्म योगेन विविक्त सेवया, अध्यात्माचा योग, हळूहळू असा अध्यात्म योग आपण प्राप्त करत गेला. सज्जनांची संगती लाभली, सुजन वाक्य कानी पडलं, अर्थात सद्ग्रंथाचं वाचन होऊ लागलं, भगवंताचं नामस्मरण आपण करू लागलो. त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीवरचा कळंक हळूहळू झडू लागला आणि मग भगवंतावरची प्रीती वाढू लागली की मग हा अध्यात्म योग आहे. अध्यात्म हे काही एक शब्द नाहीये नुसता, अध्यात्म हा एक योग आहे. म्हणून असं म्हणतात की वेअर सायन्स एंड्स मेटाफिजिक्स स्टार्ट्स. जिथे विज्ञान थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं. अध्यात्मशास्त्री ये एक अंतरंगची अधिकारी ये, एरी वाक चातुर्य होईल सुखिया. माऊलीने म्हटल्याप्रमाणे अध्यात्मशास्त्रामध्ये तल्लीन तो होऊ शकतो. अध्यात्मामध्ये अध्यात्मशास्त्र हे सगळ्या शास्त्रांचं शास्त्र आहे असं म्हटलंय. ज्याप्रमाणे सिंह हा सगळ्या प्राण्यांचा राजा आहे, तसा अध्यात्म हे सगळ्या शास्त्रांचं शास्त्र आहे. त्या सगळ्या शास्त्रांचा समन्वय अध्यात्मामध्ये होतो. म्हणून शंकराचार्यांनी तत्व समन्वयात हे सूत्र सांगितलंय. तत्व समन्वयात म्हणजे त्या सगळ्याचा समन्वय अध्यात्मामध्ये करायचा आहे आणि अध्यात्मामध्ये याचा योग करायचा, विनियोग करायचा. विविक्त सेवया,
विविक्त. विविक्त म्हणजे आपण एकांतामध्ये बसा, शांत बसा, गिरीकंदरामध्ये जाऊन बसा. केवळ संसारच करू नका, गोंगाटामध्ये राहू नका, गर्दीमध्ये राहू नका, बाजारामध्ये जाऊ नका. शांत एका ठिकाणी बसा, मन स्थिर करा. कारण सुरुवातीला मन स्थिर करण्यासाठी आपल्याला शांतता आवश्यक आहे. आपल्याला जेव्हा या गोंगाटापासून दूर आपण जाऊ, या दैनंदिन व्यवहाराच्या धकाधकीपासून आपण दूर जाऊ, तेव्हा शांत एखाद्या गिरीकंदरामध्ये, त्याप्रमाणे जिथे शांत असणाऱ्या या डोंगरांचा आपल्याला आसपास तिथे केवळ प्राण्यांचा वावर दिसेल. आणि ते प्राणी सुद्धा कोणते? चांगले पुण्यवान असणारे प्राणी, ज्याला आपण हरिण म्हणू, किंवा या सुंदर अशा प्रकारचे शिंगाचे ज्याला हरिण आहेत, ससे आहेत, त्याचप्रमाणे मृग आहेत, ज्यांना सुंदर अशा प्रकारचे काळवीट आहेत, हे चांगले प्राणी मानलेले आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या प्राण्यांचा सहवास, त्याप्रमाणे सुंदर निर्झराचा सहवास जिथे असेल, प्रपात चाललेला आहे, अशा ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा शांत वातावरण आपल्याला मिळतं. आणि अशा ठिकाणीच खऱ्या अर्थानं जलधारा किंवा निसर्गाचा उन्मुक्त अशा प्रकारचा स्वैर आपल्याला आविष्कार जिथे दिसतो, तिथे शांतता मिळते. निसर्गाचं संगीत आपल्याला मिळतं. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे येणे सुखे रुचे एकांताचा वास. म्हणून मला एकांत आवडतो असं तुकाराम महाराज म्हणतात. की पक्षी सुस्वर गाणं गातायत, शांत झाडाचं संगीत चाललंय, निसर्गाचं संगीत चाललंय, निर्धाराचे आवाज आहेत. याप्रमाणे इतकी शांतता जर असेल तर तिथे नाही गुणदोषांगा येतं. गुण आणि दोष, गुणदोष या दोन्ही गोष्टी नको आहेत. गुणही नको आहेत आणि दोषही नको आहेत. कारण समाज हा आम्हाला गुणदोषामध्ये अडकवतो, संसार आम्हाला चांगल्या वाईटामध्ये अडकवतो. आम्हाला चांगलंही नकोय आणि वाईटही नकोय. याच्या पलीकडे, द्वंद्वाच्या पलीकडे निर्द्वंद्व अवस्था जी आहे ती शांततेची आहे. निर्द्वंद्व स्थिती जी आहे ती शांततेची आहे. म्हणून येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या सारखे श्रेष्ठ संत महात्मे, रामदासांच्या सारखे शांत एका डोंगरामध्ये दास डोंगरी राहतो. का बरं रामदास स्वामी डोंगरामध्ये जाऊन राहिले? ते म्हणतात दास डोंगरी राहतो. सगळ्या विश्वाची चिंता डोंगरामध्ये राहून ते करू लागलेत, करतायत. याप्रमाणे आपल्याला अध्यात्मयोगेन विविक्त सेवया प्राणेंद्रियात्मभिजयेन सदृक, ज्याप्रमाणे या ज्ञानाने आणि विज्ञानाने विराजित होऊन, ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे या सगळ्या गोष्टीचं ज्ञान, व्यवहाराचं ज्ञान आपल्याला या ठिकाणी अपेक्षित नाहीये. अध्यात्माचं ज्ञान, भगवंताच्या रूपाचं ज्ञान, जे गुरुपदिष्ट वेदांत वाक्य म्हणजे ज्ञान. तेव्हा गुरुंनी सांगितलेलं जे ज्ञान आहे. आणि विज्ञान म्हणजे अनुभव, आपल्याला आलेला अनुभव म्हणजे विज्ञान. म्हणून ज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान आणि विज्ञान म्हणजे अनुभव. ज्ञानेन विज्ञान विराजितेन योगेन धृत्युज्य सत्वयुक्तो लिंगम व्यपोह्यत कुशलोहमाख्यम कर्माशय हृदय ग्रंथीबंध. या ठिकाणी कर्माशय हृदय ग्रंथीबंध, कर्माशय शब्द वापरलाय. कर्माशय म्हणजे काय? तेव्हा या ठिकाणी आपल्याला पातंजल योगसूत्र योगदर्शन असं सांगतं की क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्ट जन्मवेदनीय. हे पातंजल योगदर्शनातलं सूत्र आहे, 12वं सूत्र आहे. पातंजल योगदर्शनामध्ये 12वं सूत्र साधना पादामध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात क्लेशमूलः कर्माशयो. कर्माशय म्हणजे काय? तर क्लेशमूलः कर्माशयो. कर्माशय हे क्लेशमूल आहे. आणि दृष्टादृष्ट जन्म वेदनीय. दृष्टादृष्ट जन्म, दृष्ट म्हणजे हा जन्म जो चालू आहे त्याला दृष्ट म्हणतात. दृष्ट जन्म म्हणजे वर्तमानकालीन जन्म. आणि अदृष्ट म्हणजे पूर्वीचा किंवा नंतरचा, पूर्वजन्म किंवा उत्तर जन्म, त्याला अदृष्ट असं म्हणतात. म्हणून क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीय, हे सूत्र आहे पातंजल योगदर्शनामधलं. आणि या ठिकाणी कर्माशय हृदय ग्रंथीबंध असा शब्द वापरलाय. तोच कर्माशय अर्थ इथे आपल्याला घ्यावा लागेल. कर्माशय म्हणजे काय हे समजून घेताना त्या साधना पादामध्ये पातंजल योगदर्शनामध्ये असं म्हटलंय की प्राणीमात्राकडून, तुमच्या आमच्याकडून घडणारी जी कर्म आहेत ती चित्तगत अविद्यादी क्लेशामुळे घडतात.
चित्तामध्ये असलेल्या अविद्यादिक क्लेशामुळे. अविद्यादिक क्लेश कोणते? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, याला पंचक्लेश असं म्हणतात. अविद्या म्हणजे अज्ञान, अस्मिता म्हणजे मी आहे, अस्मि, अस्मिता म्हणजे मी आहे ही जाणीव. ही अगदी त्यांनी तर आपल्याला सविकल्प समाधीमध्ये सुद्धा, सबीज समाधीमध्ये सुद्धा ही जाणीव असल्याचं सांगितलंय. आणि फक्त निर्विकल्प समाधीत किंवा निर्बीज समाधीत आणि श्रेष्ठ दर्जाची जी समाधी स्थिती आहे, ज्या समाधी स्थितीमध्ये कशाचीच जाणीव नसते, तिथे फक्त आपल्याला ही अस्मीची जाणीव राहत नाही. पण योग मार्गामध्ये याचं विवरण करण्यात आलेलं आहे. तेव्हा अस्मी म्हणजे मी आहे. आता आपण जरी मी आहे याचा जप करत नसलो तरी कुणी जर विचारलं तुम्ही आहेत का? हो मी आहे ना. कुठं तुम्ही म्हणला नाहीत मी आहे म्हणून. अहो आहे काय म्हणायचं, मी आहेच आहे. म्हणजे जरी आपण जप केला नाही तरी मी असल्याची आपल्याला सतत जाणीव असते, जरी आपण घोकत बसलो नाही तरी. तेव्हा अस्मी म्हणजे मी आहे ही जाणीव. त्यानंतर राग म्हणजे आसक्ती, या सांसारिक गोष्टीबद्दलची आसक्ती म्हणजे राग. त्यानंतर द्वेष आणि अभिनिवेश, असे हे पंचक्लेश आहेत. हे पाप किंवा पुण्य किंवा मिश्र अशा कर्माची जी प्रवृत्ती माणसाची होते ती यातूनच होते, या पंचक्लेशामुळे होते. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश यामुळे ही प्रवृत्ती होते. आणि यातून धर्म अधर्माचे संस्कार जे आपल्या मनावर घडतात, धर्माचे संस्कार किंवा अधर्माचे संस्कार, चांगले संस्कार किंवा वाईट संस्कार जे आपल्या मनावर घडतात, त्यातून आपल्याला जन्म प्राप्त होतो. ते जन्माला कारणीभूत आहेत, याला कर्माशय असं म्हणतात. म्हणजे कर्माशय म्हणजे काय तर हे जे पंचक्लेश आहेत, त्या पंचक्लेशामुळे होणाऱ्या ज्या पुण्य पापात्मक प्रवृत्ती आहेत, त्यातून जे धर्म अधर्माचे संस्कार आपल्या मनावर घडतात. आणि संस्कार काही दिसतात का? नाही. ते किती सूक्ष्म यंत्राने पहा, दिसत नसतात. संस्कार हे आपल्या मनावर जे पडलेले आहेत ते सूक्ष्म रूपाने, अगदी आपल्या डोळ्याने देखील दिसणार नाहीत, सूक्ष्मदर्शक यंत्राने देखील दिसणार नाहीत. ते आमच्या मनावर संस्कारित झालेले असतात. तेच या जन्माला, पुढच्या जन्माला, पुढच्या 1000 जन्माला कारणीभूत ठरतात. आणि मागच्या जन्मालाही हेच संस्कार कारणीभूत ठरलेले होते, ज्याला कर्माशय असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी ऋषभदेव म्हणतात, कर्माशय मृदय ग्रंथीबंध. हा जो कर्माशय, हा जो अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पंचक्लेशात्मक गोष्टीमुळे जे पापपुण्यात्मक भावना आणि त्यातून धर्माधर्माचे जे संस्कार घडतात, तो जो कर्माशय आहे, तोच कर्माशय हृदय ग्रंथीबंध, तोच हृदय ग्रंथी आहे. तीच हृदयाची गाठ आहे, तीच आम्हाला बंदिस्त करते, तीच आम्हाला संसाराला कारणीभूत ठरते. संसाराला आणि आमच्या या पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या चक्राला कारणीभूत ठरते. म्हणून ते म्हणतात की कर्माशय हृदय ग्रंथीबंध मविद्यया साधितमप्रमत्तः अनेन योगेन यथोपदेशम सम्यक् व्यपोह्यो परमेत योगात. आणि मग आपल्याला हे साधनं सुरुवातीला करावे लागतील, परंतु नंतर साधनाचा देखील त्याग करावा लागेल. कारण काही काळापुरता या साधनांची गरज आहे, परंतु नंतर मात्र साधनांची देखील गरज नाही. जेव्हा शेवटची अवस्था येते त्यावेळेला साधनांची गरज लागत नाही. जसं वरती जाण्यासाठी आपण एखाद्या शिडीचा वापर करतो, वरती जाताना शिडी वापरतो आपण, पण वरती गेलं झालं, शिडीचं काम काढून घेतो. नाही शिडी का काढली हो, झालं काम. खाली उतरलो, झालं काम शिडीचं, ठेवून दिली शिडी. शिडी जशी साधन आहे तसं या सगळ्या गोष्टी साधनात्मक आहेत. म्हणून आपण जे जे कर्म करतो, ज्या ज्या गोष्टी करतो त्या साधनात्मक आहेत. ज्ञान, भक्ती, वैराग्य हे सुद्धा साधनात्मक आहे. परंतु शेवटचं जे वैराग्य आहे, ज्याला वशीकार वैराग्य म्हणतात, ते मात्र साधन नाही, ते साध्य आहे. तेव्हा याप्रमाणे आपल्याला या साधनांचा आणि साध्याचा विचार करावा लागेल. याप्रमाणे संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी याचे विवरण या पातंजल योग सूत्रामध्ये करण्यात आलेलं आहे. संप्रज्ञात समाधी पर्यंत आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करतो, पण जेव्हा असंप्रज्ञात अवस्थेला आपण पोहोचतो तेव्हा मात्र असंप्रज्ञात समाधीच्या काळात आपल्याला कोणत्याही साधनांची गरज नाही. नंतर हे सगळे साधनं नष्ट होतात, साधनांची उपयुक्तता राहत नाही.
आता या ठिकाणी उदाहरण एक देतो, म्हणजे त्याशिवाय कळणार नाही आपल्याला. आपण समजा गावून आपल्याला आपल्या गावी यायचंय, आपल्या घरी यायचंय. मग आपण गावी येतो. गावी आल्यानंतर आलात का हो गावात? हो गावात आलो. घरात आलात का? नाही आलात. घरात अजून यायचंय. मग घरात पाऊल टाकला. घरात पाऊल टाकल्यानंतर आपण उंबऱ्याच्या आत पाऊल टाकला. आलात का घरात तुम्ही? हो घरात आलात. म्हणजे आपण घरात आलोत. आता यावेळेला जरी आपण चालत असलो तरी आपल्याला त्याचे श्रम नसतात, कारण आपण घरात आलेलो असतो. जेव्हा आपण बाहेर असतो तेव्हा आपल्याला चालायचंय, रस्ता काटायचा आहे. पावलं आपण रस्ता मोजत येतो की इतकी किलोमीटर राहिले, तितकी किलोमीटर राहिले. आणि घरात आल्यानंतर जरी आपण चालत असलो, तुम्ही घरात आल्यानंतरही चालायच लागलात. हो, मग आता चालणं, हो, बाहेरचं चालणं वेगळं आणि घरातलं चालणं वेगळं. रस्त्यावरचं चालणं हे साधनात्मक आहे आणि घरातलं चालणं हे साध्यात्मक आहे. साध्यात्मक म्हणजे आता जरी चालत असलो तरी आता कुठेही जायचं नाही, कुठेही यायचं नाही, पण पाय मात्र चालतायत. पण जायचंय कुठंच नाही आणि यायचंय कुठंच नाही. आता घरात आलो, आता काय? त्याप्रमाणे साधनाची उपयुक्तता कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याला मुक्ती प्राप्त होत नाही, असंप्रज्ञात समाधी अवस्थेपर्यंत आपल्याला साधनांची गरज आहे. पण असंप्रज्ञात समाधी पर्यंत आपण आलो की मग मात्र सगळे साधनं संपुष्टात येतात आणि आपण साध्यात्मक अवस्थेमध्ये पोहोचतो. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे आपल्याला गृह्य अवस्था प्राप्त होते. या गृत अशा अवस्था त्यांनी दिलेल्या आहेत. तेव्हा आता अशी ही अवस्था, साधनात्मक अवस्था संपल्यानंतर साध्यात्मक स्थिती प्राप्त होते. मग लोककाममधून ग्राहार्थ. ते म्हणतात ज्याप्रमाणे कस्तम स्वयं तदभिज्ञो विपश्चित अविद्या मंतरे वर्तमानम दृष्ट्वा पुनस्तम सगृणे सुखबुद्धिम प्रयोजयेदुत्पथगम यथांधम. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. ऋषभदेव म्हणतात की अहो अविद्या मंतरे वर्तमानम. सगळे लोक या अविद्येच्या, अज्ञानाच्या अंधकारामध्ये पडलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे एखादा आंधळा कुठेतरी अडकावा, आंधळ्याची काठी अडकलीसे कवणे बेटी, आंधळ्याची काठी अडकलीसे कवणे बेटी. आंधळ्याची काठी जर एखाद्या ठिकाणी अडकली तर मग जो डोळस आहे तो म्हणतो अरे बिचारा आंधळा आहे, त्याला बाहेर काढा, त्याला कळे ना कुठं जायचं ते. तो कुठेतरी बेटात अडकलाय, कुठेतरी अडचणीत अडकलाय, त्याला जायला रस्ता सापडे ना, म्हणून डोळस ज्याप्रमाणे त्याला रस्ता दाखवतो. डोळस का बरं रस्ता दाखवतो? अहो त्याची मानवता जागृत होते. मानवी भावनेतून डोळस आंधळ्याला ज्याप्रमाणे रस्ता दाखवतो. आंधळ्याला पुन्हा कुणी वाईट मार्गाला लावेल का? आंधळ्याला कुणी अंधाराच्या मार्गाला लावेल का? खड्ड्यामध्ये जायला लावेल का? नाही. का? अहो माणुसकी नावाची गोष्ट काही आहे की नाही? तसं ते म्हणतात प्रयोजयेदुत्पथगम यथांधम. सगळे जग हे आंधळे. तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. तुकाराम महाराज म्हणतात जग हे आंधळ. तुम्ही म्हणाल म्हणजे चांगला डोळस आहे. हा, तुम्हाला डोळे आहेत, 2 डोळे नव्हे 4 डोळे, चष्मा घातलाय, सगळं खलंय, पण तुम्हाला ज्ञानरूपी दृष्टी नाही. म्हणून आपण गुरुच्या बद्दल म्हणतो ज्ञानांजन शलाकया अज्ञान तिमिरांधेन. सगळे लोक अज्ञानरूपी तिमिर, अंधकाराने अंध झालेले आणि ज्ञानांजन शलाकया, गुरु मात्र ज्ञानरूपी अंजन आपल्या डोळ्यात घालतो आणि आपल्याला येन उन्मिलितम नेत्रम, ज्याने आपलं नेत्र उन्मिलित केले, ज्याने आपले डोळे उघडले. डोळे उघडले, आमचे डोळे अजूनही झाकलेलेच आहेत. आम्हाला तुम्ही म्हणाल आमचे डोळे तर उघडे आहेत. हो, तुमचे डोळे उघडे आहेत, पण चर्मचक्षु उघडे आहेत, ज्ञानचक्षु कुठे आहेत? तेव्हा जोपर्यंत ज्ञानचक्षु नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन होणं अशक्य आहे. म्हणून गुरुला जे अंतःकरणातून शिष्याबद्दल प्रेम वाटतं, गुरु जे शिष्याच्या कळवळ्यातून ऐशी कळवळ्याची जाती लाभावी न करी प्रीती, कळवळ्यातून जे प्रेम करतो की अरे हे आंधळे, यांना चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे, त्यांना योग्य मार्गावर आणलं पाहिजे, त्यांना खड्ड्यात न नेता त्यांना योग्य मार्गावर आणलं पाहिजे. नाहीतर आंधळा सुई जे अभांटा, माझ विनीती जे मरकटा, तैसा उपदेशो हा गोमटा ओढवला आम्हा. 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतात हे कृष्णा,
एखाद्या आंधळ्याला ज्याप्रमाणे खड्ड्याच्या रस्त्याला न्यावं तसं तू मला खड्ड्याच्या रस्त्याला न्यायला लागलास, तू मला कर्माच्याच रस्त्यामध्ये पुन्हा न्यायला लागलास, मला ज्ञान सांगितलं आणि पुन्हा कर्मात का सोडतोस. असो, तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की या ठिकाणी ऋषभदेव म्हणतात यथांधम, जशा आंधळ्या माणसाला आपण योग्य मार्ग दाखवतो, त्याला जसा योग्य रस्ता दाखवतो, त्याला काट्याकुट्यातून बाहेर काढतो. आंधळ्याची काठी अडकली से कवणी बेटी, त्या काठीच्या द्वारे तो चालत असतो, काठीच्या द्वारे तो रस्ता शोधत असतो आणि आपण डोळस ज्याप्रमाणे त्याला योग्य मार्ग दाखवतो तसा मी डोळस आहे. डोळस म्हणजे ज्ञानी आहे, गुरु ज्ञानी आहेत आणि जे ज्ञानी गुरु आहेत ते शिष्याला, अंध शिष्याला मार्ग दाखवतात. म्हणून या ठिकाणी ऋषभदेव फार बारकाईने मार्मिकपणाने म्हणतात अहो गुरुर न सस्यात स्वजनो न सस्यात. फार महत्वाचा सिद्धांत आहे हा, फार महत्वाचा मुद्दा आहे हा. गुरुर न सस्यात स्वजनो न सस्यात. आपण स्वजन त्यांना म्हणतो. कोणाला स्वजन म्हणतो आम्ही? अहो जो माणूस आम्हाला वाईट मार्गाला नेतो त्याला आपण स्वजन कसं म्हणावं? स्वजन कोणाला म्हणायचं? जो आम्हाला योग्य मार्ग दाखवतो तो खरा स्वजन. स्व म्हणजे आपला, जन म्हणजे माणूस. आपला तो असतो जो योग्य मार्ग दाखवतो. गुरु तो असतो जो योग्य मार्ग दाखवतो. गुरुर न सस्यात स्वजनो न सस्यात. तो गुरु नाही जो योग्य मार्ग दाखवत नाही, तो स्वजन नाही जो योग्य मार्ग दाखवत नाही. दैवम न तस्यान्न पतिष्ठ सस्यात. तो पती नाही जो पत्नीला अर्थात आपल्या स्त्रीला योग्य मार्गावर आणत नाही. आणि हे शरीर आपल्याला जे प्राप्त झालंय ते योग्य कार्य करण्यासाठी प्राप्त झालंय. न मोचयेत समुत्य मृत्युम. आणि म्हणून ते वडील नाहीत, ते गुरु नाहीत, ती आई नाही जे आपल्या मुलाला योग्य मार्ग दाखवत नाही. जर एखाद्या आईने आपल्या मुलाला वाईट मार्गाला लावलं तर आपण त्या मुलाला दोष देत नाही, त्या आईला दोष देतो. कारण आईनी मुलाला योग्य मार्गाला लावणं ही तिची जबाबदारी आहे. तसं गुरुर न सस्यात स्वजनो न सस्यात, पिता न सस्यात जननी न सस्यात. तो पिता नाही, तो वडील नाही जो आपल्या मुलाला योग्य मार्गाला आणत नाही. आणि ती आई नाही जी आपल्या मुलांना अपत्यांना योग्य मार्गावर आणत नाही. दैवन्न तस्यान्न पतिश्च सस्यात न मोचैद्य समवेत्य मृत्युम इदम शरीरम मम दुर्विभाव्यम. या मृत्यूपासून जो वाचवू शकत नाही तो गुरु नाही, ती आई नाही, ते वडील नाही, ते कुणीच नाही, तो पती देखील नाही. का तर ते मृत्यूपासून वाचू शकत नाहीत आणि मृत्यूपासून कोणीच वाचू शकत नाहीत. ते म्हणतात कृतांत पाशान्न विमुक्त मिशे. या कृतांत पाशापासून, मृत्यूपासून, पुनर्जन्मापासून, मृत्यूच्या दुःखापासून वडील वाचू शकत नाहीत, ते वडील नाही. जी आई यातून वाचू शकत नाही ती आई नाही. जो पती यातून वाचू शकत नाही तो पती नाही. मग कोण वाचू शकतो? ते म्हणतात कृतांत पाशान्न विमुक्त मेषेत. या कृतांत पाशातून फक्त सद्गुरू वाचू शकतो. सद्गुरू हाच आपल्याला यातून योग्य मार्ग दाखवू शकतो. म्हणून ते म्हणतात न ब्राह्मण तुला ये भूम म्हणण्यात. आणि म्हणून सर्वांनी संभावितव्यानी पदे पदे वो विविक्त दृग्भेस्तदो हारहणम्ये मनोवचोक दृक्करणे हि तस्य साक्षात्कृतम्ये परिबर्हणं हि विनापुमान येन महाविमोहात कृतांत पाशान्न विमुक्तुमिषेत. या महामोहापासून आपल्याला केवळ त्यांनी वाचवावं ज्या भगवंताशिवाय, सद्गुरूशिवाय हा कुणी आपल्याला वाचू शकत नाही. म्हणून स्वजन, नाहीतर मग ते स्वजन होणार नाहीत, ते श्वजन होतील. जे श्वजन म्हणजे काय हो? अहो एक गुरुजी होते, म्हणजे ते वडील लोकांना शिकवायचे, गुरुजी म्हणून लोक त्यांना गुरुजी म्हणायचे. त्यांच्या मुलाला आपल्या वडिलांनी उपदेश केला. एका वडिलांनी, जे गुरुजी आहेत, जे शिक्षकी सेवा करतात किंवा शिक्षक म्हणून वागतात, राहतात, त्यांनी आपल्या मुलाला उपदेश केला. अरे त्या मुलाला काहीच येत नव्हतं, त्या मुलाला काही येत नव्हतं. बाकी सगळे मुलं शिकून शहाणे झाले, त्याचे सगळे विद्यार्थी हुशार झाले, पण त्याचा प्रत्यक्ष मुलगा मात्र ढच राहिला. शेवटी त्याला वडील म्हणायला लागले. एक व्याकरणामधलं एक श्लोक असा आहे की व्याकरणामध्ये ते म्हणतात वडील की अरे हे बा, तुला जरी काही नाही आलं, यद्यपि बहुनाधीशे तथापि पठपुत्र व्याकरणम. अरे मुला, तुला काही नाही आलं तरी चालेल,
परंतु तुला व्याकरण तू शिक. गंमत आहे ही एक की उच्चार कसा असतो आणि उच्चारातून अर्थ कसा बदलतो. वडील म्हणतात, अरे मुला, तुला काही नाही आलं तरी चालेल. यद्यपि बहु न अधिशे, यद्यपि बहु न अधिशे, जरी तू काही शिकला नाहीस, नाही शिकला, तू मोठ्या डिग्र्या घेतल्या नाहीस तरी चालेल, परंतु निदान तुला व्याकरणाचा अभ्यास तुला करावा लागेल. तू व्याकरण शिक. तर त्या काळात व्याकरण शब्दाने अर्थ काय दिलाय? त्यांनी उच्चारशास्त्र हा अर्थ घेतलाय. यद्यपि बहुनाधीशे तथापि पठपुत्र व्याकरणम. का बरं म्हणले? त्याचं कारण काय? ते म्हणतात, स्वजन श्वजनो माभूत सकलम शकलम शकृत, असं एक वचन केलेलं आहे. या स्वजन शब्दाने मला ते आठवलं. गुरुर्न सत्यात स्वजनो न सत्यात. स्वजन, स्वजन श्वजनो माभूत सकलम शकलम सकृत शकृत. काय झालं म्हणले? अरे म्हणले, तुला जरी जास्त काही शिकता नाही आलं, शिकला नाहीस, तरी निदान उच्चारशास्त्र शिक. स्वजनचा उच्चार तू श्वजन करू नकोस, सकलचा उच्चार तू शकल करू नकोस, आणि सकृतचा उच्चार शकृत करू नकोस. काय म्हणले? अर्थ काय होतो त्याचा? त्याचा अर्थ असा होतो, स्वजन म्हणजे स्वतःचे लोक, स्वजन म्हणजे आपले लोक, त्याला आपण आपले आप्त इष्ट मित्र सोयरे धायरे याला स्वजन म्हणतात, आपले लोक. आणि श्वजन, श्वजन म्हणजे कुत्रे. श्व म्हणजे कुत्रा. म्हणजे तू जर म्हणायला लागला, हो माझे श्वजन हो, तर लोक म्हणतील हे आम्हाला कुत्रे म्हणायला लागलाय, तेव्हा अर्थ बदलेल, अर्थाचा अनर्थ होईल. म्हणून स्वजनचा उच्चार श्वजन करू नकोस, सकलचा उच्चार शकल करू नकोस. सकल म्हणजे संपूर्ण, सकल म्हणजे एक, संपूर्ण, समग्र म्हणजे सकल, आणि शकल म्हणजे तुकडे, ज्याला आपण फ्रॅगमेंट्स इंग्रजी म्हणतो. शकल, शकल, तेव्हा शकल म्हणजे तुकडे. म्हणून पूर्ण हा अर्थ सकलमध्ये आणि शकलमध्ये मात्र तुकडे हा अर्थ आहे, म्हणजे एकदम विरुद्ध अर्थ आहे. म्हणून सकलम शकलम आणि सकृत शकृत. सकृत म्हणजे एकदा, सकृत आवर्तन आपण करतो ना रुद्राचं, एकदा आवर्तन करतो त्याला सकृत म्हणतात. सकृत म्हणजे एकदा, आणि शकृत म्हणजे मूत्र वगैरे. तेव्हा सांगायचं असं की असा जर आपण सच श केलं तर काय अर्थाचा अनर्थ होतो हे संस्कृत ज्ञानालाच कळू शकतं. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात, यद्यपि बहुनाधीशे तथापि पठपुत्र व्याकरणम. स्वजन श्वजनो माभूत सकलम शकलम सकृत शकृत. याप्रमाणे जो हे सांगत नाही तो गुरु कसा असू शकेल? ज्याला हे सांगता येतं तो गुरु, जे सांगत नाही तो शिष्याला आंधळ वेड ठरवतो आणि स्वतः देखील वेडेपणाचाच प्रसार करतो. सांगायचं तात्पर्य असं की ज्याप्रमाणे गुरुने हे शब्दाचं ज्ञान द्यावं, अर्थाचं ज्ञान द्यावं, व्याकरणाचं ज्ञान द्यावं, तसा सद्गुरु जो असतो तो या मोक्षाचं ज्ञान देतो, तो मुक्तीचं ज्ञान देतो. म्हणून सद्गुरु हा जर खऱ्या अर्थाने गुरुपेक्षा सद्गुरु का श्रेष्ठ आहे, तर सद्गुरु हा सद्विद्येचं ज्ञान देतो. म्हणून माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय की द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिगता दृश्यपंथी तरी काय या उपास्थी या कळता तो. द्रष्टा, सद्गुरु कसा असतो? तो द्रष्टा असतो, त्याला ज्ञान असतं. आणि म्हणून सद्गुरु हा जसा द्रष्टा, त्याला जसं ज्ञान असावं लागतं, त्याला जशी दृष्टी असावी लागते, आणि त्या दृष्टीनेच तो कृतांत पाशांना विमुक्त विषेत. बाकी कुणीही या कृतांत पाशापासून, या मृत्यूपासून वाचू शकत नाही. पण हाच फक्त भगवंताचा साक्षात्कार करून देणारा सद्गुरु हा हे आपल्याला करू शकतो. मृत्यूपासून तो वाचू शकतो. आपल्याला नचिकेताची कथा माहिती आहे कठोपनिषदामधली, की नचिकेत आपल्या वडिलांना म्हणाला, तुम्ही हे सगळ्यांना दान दिलं, हे गाई यांना दिल्या, अजून धन त्यांना दिलं, तुम्ही मला कोणाला दान दिले? असा प्रश्न त्यांनी विचारला आपल्या वडिलांना. 2दा 3दा 4दा विचारला. वडील इतके त्रासून गेले, ते म्हणले, अरे तुला कोणाला देत असतात का? नाही म्हणे, तुम्ही मला कोणाला दिलं सांगा. असं म्हणल्यावर ते म्हणे, तुला मी यमराजाला दिले. असं म्हणल्यावर तो यमराजाकडे गेला आणि यमराजाकडून त्यांनी ज्ञान घेतलं. नचिकेत 5 वर्षाचा मुलगा होता, परंतु इतक्या लहान वयामध्ये त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं. प्रत्यक्ष यमराजा बरोबर जाऊन त्यांनी संवाद साधला आणि मृत्यूवर विजय मिळवला. मृत्यूवर स्वतः विजय मिळवणारा ज्याप्रमाणे नचिकेत हा होऊन गेला, त्याप्रमाणे असे नचिकेत ज्ञानानेच श्रेष्ठ ठरतात, असे ज्ञानानेच मुक्त होतात. म्हणून ज्ञानादैव तू कैवल्यम, ज्ञानानेच या
मृत्यूपासून, मृत्यूच्या पाशातून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणून ते म्हणतात विमापुमान येन विना विमोहात. या मोहापासून आम्ही फक्त या गुरुच्या ज्ञानानेच मुक्त होऊ शकतो. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, या ऋषभदेवाने अत्यंत सुंदर अशा प्रकारचं शासन केलं, उपदेश केला आणि नंतर महानुभाव असणारे हे उपशमशीलानुपवर्णकर्मणा महामुनीनां भक्ती ज्ञान वैराग्य लक्षणम पारमहंस्य धर्मपलक्षमाण स्वतयन शतज्येष्ठम परम भागवतम भगवज्जनपरायणम भरतम धरणी परिपालनाय अभिषिच्य स्वयं भवन एवोर वरित शरीर मात्र परिग्रह उन्मत्त इव गगन परिधानः प्रकीर्ण केश आत्मन्यारोपित हवनीयो ब्रह्मावर्ता प्रभुराज. याप्रमाणे यांनी आपल्या ज्येष्ठ पुत्राला अर्थात भरताला राज्य दिलं आणि ते वनामध्ये निघून गेले. वनामध्ये जडांध मूक बधिर पिशाचोन्माद ते कसे राहत होते तर अत्यंत जडांध मूक, लोकांना वाटावं हे वेडे, हे जड आहेत, हे आंधळे, याप्रमाणे संपूर्ण या वनामध्ये ते विचरण करत होते. तत्र तत्र पुरग्रामा कर खेट वाट खरवट शिबिर व्रज घोष सार्थ गिरी वनाश्रमादिष्टुपथ. याप्रमाणे वेगवेगळ्या गिरी कंदरात, त्याप्रमाणे वेगवेगळ्या गावामध्ये ते अत्यंत स्वतःच्या स्वैरपणाने विचरण करत होते. आणि यांनी वर्णन केलंय की असे हे हिंडत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोचर्या, मृगचर्या, काकचर्या याप्रमाणे ते धारण करत होते. आता हे कसे फिरतायत, त्याप्रमाणे त्यांची भेट कोणाशी झाली आणि त्या राजाने मग अर्हन नावाचा राजाची भेट कशी झाली, अर्हन नावाच्या राजाने मग हा जैन धर्म त्यांच्यापासून कसा प्रसृत केला या संबंधीचं विवरण आणि त्यानंतर भरत यांचं जे राज्य आहे त्या भरताचं राज्य आणि भरताने ते राज्य कसं सोडलं या संबंधीचं जे विवरण आहे ते आपण उद्याच्या चिंतनामध्ये करू. तोपर्यंत थांबू. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम